डॉक्टरनी सोडली होती आशा, पण बायकोनं नवऱ्याचा फक्त हात धरला आणि चमत्कार घडला. प्रकरण जाणून हादराल डॉक्टरही शॉक. रात्रीची वेळ, हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पसरलेलं भेसूर शांत वातावरण, मशीनचे आवाज, धावपळ करणारे डॉक्टर आणि अचानक आलेली ती आपत्कालीन स्ट्रेचर. त्या स्ट्रेचरवर पडलेला 21 वर्षाचा तरुण, चेहरा पांढरा फटक, श्वास नाही, नाडी नाही आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती ती चिंता. काहीतरी खूप गंभीर घडलेलं होतं. नर्स ओरडत होती, जलद जलद ICU मध्ये घ्या. डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सुरू केली. मशीन जोडण्यात आली, पण स्क्रीनवर सगळं रेषा ना धडधड ना हालचाल. सगळं काही थांबले होते. काही क्षण सगळं स्तब्ध झाले. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं, जणू सगळं काही संपलं होतं. पण तरीही हार मानणं डॉक्टरांच्या स्वभावात नव्हतं. लगेच CPR सुरू झाला. छातीवर दाब, इंजेक्शन, मशीनचा आवाज आणि ICU मध्ये सुरू झाली मृत्यूशी लढाई. त्या तरुणासाठी डॉक्टर अक्षरशः झुंज देत होते. मिनिटं जात होती. वातावरण अधिक तणावपूर्ण होत होतं. बाहेर उभे असलेले नातेवाईक रडत होते. कुणालाच काही समजत नव्हतं. इतक्या लहान वयात असा प्रसंग कुणालाच विश्वास बसत नव्हता. 1 तासाची लढाई. अखेर डॉक्टरांनी एक निर्णय घेतला, ऑपरेशन सुरू करायचं. शेवटचा प्रयत्न, कारण अजून 1 सेकंदही वाया घालवणं धोकादायक होतं. ऑपरेशन थिएटरमध्ये तणावपूर्ण वातावरण, डॉक्टरांचा घाम, मशीनच्या आवाजानं मृत्यूशी झुंज असलेली त्या तरुणाचं हृदय पुन्हा सुरू होईल का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात. काही मिनिटांनी अचानक मशीनवर इतकी हालचाल दिसली. डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न वाढवले आणि अचानक स्क्रीनवर हलकी धडधड दिसली. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण अजून धोका टळला नव्हता. ऑपरेशन संपलं. तरुणाला ICU मध्ये हलवलं. तो अजून बेशुद्ध होता, पण हृदय पुन्हा सुरू झालं होतं. डॉक्टरांना थोडासा दिलासा मिळाला, पण डॉक्टरांच्या मनात एक मोठा प्रश्न होता. इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आणि इतक्या गंभीर अवस्थेत, यामागे नक्की कारण काय? डॉक्टरांनी कुटुंबियांना बोलावलं. त्यांच्याशी संवाद सुरू झाला. संघर्षाचे डोळे पाणावलेले, सगळे एका चिंतेत. आणि हळूहळू गोष्ट समोर येऊ लागली. एक धक्कादायक गोष्ट. तो तरुण विवाहित होता, फक्त 21 वर्षाचा, आणि त्याला 4 महिन्याची मुलगी होती. पण त्याच्या आयुष्यात खूप काहीतरी मोठं चालू होतं. घरच्यांना सांगितलं, त्याच्या आणि त्याच्या पत्नीचे संबंध बिघडले होते. दोघांमध्ये सतत भांडण होत होते. आता घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. ही गोष्ट ऐकताच डॉक्टर थोडा वेळ शांत झाले. त्यांना सगळं स्पष्ट होऊ लागलं. मानसिक तणाव, भावनिक वेदना आणि त्यातून आलेला हा गंभीर झटका. डॉक्टरांनी विचार केला, औषध तर सुरू आहेत, पण या तरुणाला काहीतरी वेगळ्या उपचाराची गरज आहे, जे औषधांपेक्षा मोठा आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी एक अनोखा निर्णय घेतला. त्यांनी त्या तरुणाच्या पत्नीला बोलावून घेतलं. सगळे थोडे आश्चर्यचकित झाले. पत्नी आली, चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात पाणी. डॉक्टरांनी तिला शांतपणे सगळं सांगितलं आणि मग तिला एक वेगळी विनंती केली. डॉक्टर म्हणाले, तुम्ही दर आठवड्याला या आणि फक्त त्याचा हात धरा. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. हा कसला उपचार? पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. त्यांनी सांगितलं, त्याला औषधांपेक्षा तुमच्या आधाराची गरज आहे. पुढच्या आठवड्यात ती आली. शांतपणे त्याच्या जवळ बसली आणि त्याचा हात हातात धरला. काही बोलली नाही, फक्त शांतपणे बसली. हळूहळू दिवस जात होते. प्रत्येक आठवड्याला ती येत होती, त्याचा हात धरत होती आणि आश्चर्यकारकरित्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. औषधं तीच, उपचार तेच, पण फरक पडत होता. फक्त एका स्पर्शामुळं 3 महिने असेच गेले आणि अखेर तो रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आला. तरुण पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा डोळे उघडले आणि समोर पाहिलं. त्याच्या समोर बसलेली होती तीच व्यक्ती, त्याची पत्नी. त्याचा हात धरून शांतपणे, डोळ्यात अश्रू घेऊन दोघांचे डोळे भेटले आणि त्या क्षणी सगळं बदललं. न बोलताही खूप काही बोललं गेलं. हळूहळू तो बरा झाला आणि मग असं घडलं की ज्याने डॉक्टरही थक्क झाले. घटस्फोटाचे कागद मागे घेतले गेले. दोघांनी नव्यानं आयुष्य सुरू केलं आणि या 4 वर्षानंतर ते आपल्या मुलीसोबत सुखानं संसार करतायत. आणि या संपूर्ण प्रकरणात जे औषध करू शकलं नाही, जे मशीन करू शकलं नाही, ते फक्त एका साध्या गोष्टीनं केलं. बायकोनं नवऱ्याचा हात धरला आणि चमत्कार घडला.